सोलापूरमध्ये काल रात्री साधारणपणे 12 ते 1च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी जे आहे ती सोलापूर बस डेपोमधील शिवशाहीची बस जी आहे ती बस पेटवून दिल्याची घटना समोर आलेली होती। आपण पाहतो या ठिकाणी हे जळालेल्या बसचे अवशेष आहेत आणि केवळ सांगाडा जो आहे तो शिल्लक राहिल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। रात्री साधारण 12 ते 1च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही बस पेटवून दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। हा बस डेपो आहे आणि बस डेपोमध्येच ही बस जी आहे ती लावण्यात आलेली होती आणि आपण पाहतो कशा पद्धतीने या ठिकाणी ही बस जी आहे ती जाळण्यात आलेली आहे। ही बस का जाळली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र काही अज्ञात लोकांकडून ही बस जाळल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आपण पाहतो कशा पद्धतीने शिवशाहीची ही बस होती। खरं तर सोलापूर आगारामध्ये ही बस लावण्यात आलेली होती आणि अचानक रात्री 12 ते 1च्या सुमारास ही बस जी आहे ती पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते या ठिकाणी आला आणि त्यांनी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण पाहतोय पूर्णतः बस जी आहे ती जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ अवशेष जे आहेत ते या ठिकाणी शिल्लक राहिल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। खरं तर हे कशासाठी ही बस जाळली गेली की आपोआप ही पेटली गेली याचं मात्र कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस प्रशासनाकडून या संदर्भातली पंचनामा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालपासूनच सोलापूरमध्ये जवळपास तीन बसेसच्या काचा ज्या आहेत त्या देखील फोडण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर रात्रीच्या सुमारास साधारणपणे 12 ते 1च्या सुमारास ही बस जी आहे त्या ठिकाणी जाळण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्की या घटनांमागे कोण आहे, काय नक्की कारण आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये। पोलीस प्रशासनाकडून या संदर्भातला तपास जो आहे तो पूर्णतः सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार ननवरेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।